बातमी आहे आपला आवाज आपली सखी व राजमाता जिजाऊ महिला महासंघ यांनी आयोजित केलेल्या फ्युजन रांगोळी वर्कशॉपची। दिवाळी म्हटले की महिलांमध्ये घराच्या आवराआवरीपासून ते अंगणातील रांगोळीपर्यंत सर्व तयारी सुरू असल्याचं दिसतं। दिवाळी सणानिमित्ताने आपला आवाज आपली सखी व राजमाता जिजाऊ महिला महासंघच्या वतीने भोसरी येथे शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी फ्युजन रांगोळी वर्कशॉपचे आयोजन आपला आवाज आपली सखी सभासद व भोसरी परिसरातील महिलांसाठी करण्यात आले होते। कैलासवासी धोंडीबा फुगे क्रीडा संकुल विरंगुळा केंद्र भोसरी येथे आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे व राजमाता जिजाऊ महिला महासंघ अध्यक्षा वैशाली गव्हाणे, फ्युजन रांगोळी ट्रेनर रुपाली पडलीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली। यावेळी नैना फुगे, चंद्रकला गव्हाणे, माधुरी जत, मनीषा डफळ, स्मिता खरात, नम्रता निकम या मान्यवर महिला उपस्थित होत्या। या रांगोळी वर्कशॉपमध्ये 3D कॉर्नर डेकोरेशन, ट्रेनिसल, पैठणी पल्लू, एम्बॉस अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या रुपाली पडलीकर यांनी महिलांना रांगोळी काढून समजावून सांगितलंय। रुपाली पडलीकर हे वर्कशॉप घेण्यासाठी नागपूरहून आल्या होत्या। त्यांचे आतापर्यंत 100च्या वर वर्कशॉप घेण्यात आलेत। या वर्कशॉपचा लाभ घेण्यासाठी विविध भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या। आजच्या धकाधकीच्या जीवनात अगदी कमी वेळात सुलभ व सुंदर रांगोळी काढण्याची कला आज आम्हाला अवगत झाली अशी भावना महिलांनी व्यक्त करत आपला आवाज आपली सखीच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केलं। रांगोळी वर्कशॉपमध्ये संगीता तरडे व रुपाली पडलीकर यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा निमसे यांनी केले। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। आपण इथे 3D रांगोळी देतोय, एम्बॉस रांगोळी सांगितलेली आहे, टेन्सिल्स रांगोळी मी सांगते आहे। एका टेन्सिल्सपासून आपण 6 ते 7 प्रकारच्या रांगोळी काढू शकतो। त्याची कल्पकता सांगते आहे मी लोकांना। आणि आपण याच्यामधूनच दिवाळीसाठी व्यवस्थित कॉर्नर डेकोरेशन पण करू शकतो। या सगळ्या प्रकारच्या रांगोळ्या मी सांगते। पैठणी पल्लू एक महत्त्वाचा रांगोळी आहे। पैठणीचा पदर जसा असतो तशी रांगोळी आपल्याला काढायची आहे। तो एक प्रकार मी शिकवणार आहे। आणि त्याच्यामध्येही आपण मोर हाताने न काढता त्याचाही आपण टेन्सिल्स यूज करून त्याचा पदर कसा 5 मिनिटाच्या आत कसा उपयोग करायचा ते करायचं आहे। कारण की ड्रॉइंग हा प्रत्येकाला येणारा विषय नाही आहे। त्यामुळे आम्ही हा टेन्सिल्स हा नवीन प्रकार हे केलेला आहे, इनोव्हेटिव्ह केलेला आहे। त्यामध्ये तुम्ही 5 मिनिटाच्या आत रांगोळी काढू शकाल। मेट्रो स्टेशन एवढं मोठं आहे, यापेक्षाही खूप मोठी तिथे जागा आहे व्यवस्थित आणि सगळ्यांना कन्व्हिनियंट, म्हणजे फक्त भोसरीसाठीच नाही तर आपल्यासाठी भोसरीसाठी नाही, आजूबाजूच्या सगळ्या महिलांसाठी आहे। तर बऱ्याच लांबून पण महिला आलेल्या आहेत, पण स्पेशली भोसरीचे आमच्या सगळ्यासाठी मेंबर इथे भरपूर आहेत। तर त्यांनाही एक आतापर्यंत आपल्यासाठी इव्हेंट प्लॅन केलेला होता किंवा ऑडिशन होतं, पण त्यांच्या एरियामध्ये होत नाही। तर हा तुमच्या एरियामध्ये इव्हेंट होता, तुम्हाला जवळ होता, त्यासाठी ताई मला की नक्कीच आपल्या भोसरीमध्ये आपण काहीतरी करू आणि हा इव्हेंट आज आपण इथे ऑर्गनाईज केला। थोडंसं आल्याबद्दल वाईट झालं की फारच बेशिस्त सगळं झालं, त्याला कारणही ॲक्च्युली माझं म्हणायला एक आम्ही थोडं लवकर येण्यापर्यंत काही हरकत नाही। तर तुम्हाला आवडलं का आजचं एक सब्जेक्ट आवडला का? अजून सेशन सुरू होणार आहे, आवडला काय आवडलं? माझी ओळख करून देते संगीता तरडे, आपला आवाज आपली सखीची संचालिका। आपला आवाज आपली सखी 3 वर्ष आपली मेंबरशिप असते, 3 वर्ष पूर्वी तो सुरू झालेला आहे आणि वेगवेगळ्या इव्हेंटच्या माध्यमातून आपल्या सखींपर्यंत पोहोचले आहे। हजारो सखी आपल्या या फोरमशी जोडल्या गेल्या। तर बरेचसे इथे मेंबर असतील नसतील मला माहिती, कारण काही आम्ही जे रिस्ट्रिक्शन नाही करत, फक्त मेंबरसाठी हा इव्हेंट आहे, कारण नॉन मेंबर पण बरेच आहेत किंवा काही मागच्या वर्षी मेंबर होते यावर्षी नसतील, कारण आपल्या महिला गिफ्टकडे पाहतात। गिफ्ट काय आहे, पण हे पाहतो की वर्षभर मला इव्हेंट काय चांगले मिळेल, मला 4 व्यक्ती काय चांगले जोडल्या जातील। तर आम्ही अजूनही त्या छोट्याशा एक नूतन सिस्टीममध्ये आलो की गिफ्ट आपण एक गिफ्ट शिकून काय करतो, घरात कोपऱ्यात वरती कोट पाडून ठेवून देतो, वापरता कधी खाली मुलाला लाईन लावून करतो, छोटे छोटे डबे गोळा करतो, घरात कुठे कोपऱ्यात ठेवतो, वापरत नाही। पण हे विचार करत की आपण एखाद्या संस्थेशी जोडले गेलो तर ती संस्था काम काय करते, आपण त्याच्यामध्ये कसे इन्व्हॉल्व होऊ शकतो, आपल्याला त्याचा काय फायदा होऊ शकतो, माझी ग्रोथ कशी होऊ शकते, माझा बिझनेस कसा वाढू शकतो, आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण गिफ्ट काय मिळाले मला आपण ह्याच्याकडे सांगतो। तशी मगाशी झाली, पण संगीताने अजून चांगल्या प्रकारे करून दिली। आणि सर्वात प्रथम आपली आवाज आपली सखी आणि संगीताचे आभार की तिने मला हा एक
इव्हेंट दिला आणि एक प्रयत्न माझा आहे की आपली जी भारतीय संस्कृती लोकते आहे, आजकाल मुलींना वेळ नसतो आणि फ्लॅट सिस्टीममुळे जागा नाही आहे प्रत्येकाकडे. त्यामुळे आम्ही हा इनोव्हेटिव्ह प्रकल्प एक 2 ते 4 वर्षापूर्वी सुरू केला होता. संगीताने तेव्हा पण मला खूप साथ दिली. तर याच्यामध्ये आम्ही पेन्सिल्स आणि रांगोळी छोट्या पद्धतीत कशी काढायची, म्हणजे तुम्ही घरात बसून टाईल्सवर काढून ती 2 तासासाठी नंतर तुम्ही उचलून पण बाहेर ठेवू शकता. आणि झटपट रांगोळी होते ही 10 मिनिटाच्या आत तुमची रांगोळी होते. ज्यांना कोणाला बारीक रेष सुद्धा काढता येत नाही त्यांना रांगोळीला बोट सुद्धा लावायची गरज नाही आहे. असा प्रकार आहे. आतापर्यंत माझे 100 वर्कशॉप झाले आहे. पुण्यातला हा दुसरा आहे जो संगीताने अरेंज केला होता. आउट ऑफ इंडिया म्हणायचं झालं तर ऑनलाईन क्लासेस झालेले आहेत, पण आम्ही आता की संगीतासोबत प्रयत्न करेल की तिथे सुद्धा जाऊ. राजमाता जिजाऊ महिला महासंघ आणि आपला आवाज आपली सखी यांच्या संयुक्त विद्यमाने आज भोसरी या ठिकाणी विरंगुळा केंद्र एक खूप छान असा उपक्रम रांगोळीचा आम्ही आयोजित केलेला आहे. तर या उपक्रमामध्ये महिलांना आता कसं आहे, पूर्वीच्या काळी खूप मोठं अंगण असायचं, भरपूर वेळ पण मिळायचा, त्यावेळेस टिपक्यांची रांगोळी काढता यायची. पण आता टिपक्यांची रांगोळी काढता येत नाही कारण जागाही कमी असते. तर ह्याच्यातनं एक नवीन काहीतरी रांगोळीची संकल्पना पुढे आली आणि कमी जागेमध्ये जास्तीत जास्त ॲट्रॅक्टिव्ह रांगोळी कशी काढता येईल याचं प्रशिक्षण आज या ठिकाणी देण्यात येत आहे. तर सर्व महिला खूप खुश आहेत या ठिकाणी, सगळेजण त्याचा आनंद घेतात आहेत. आणि हा आनंद घेत असतानाच की ह्याच्यामधनं त्यांना खूप चांगलं शिकायला मिळणार आहे आणि ते शिक्षण त्यांनी घेतल्यानंतर त्यांना स्वतःलाही पुढं त्याच्यातनं एक व्यवसाय म्हणून त्याच्याकडं त्यांना पाहता येणार आहे आणि त्या माध्यमातनं ते एक चांगल्या उद्योजिका ह्या माध्यमातनं महिला घडू शकतात. आणि आपला आवाज आपल्या सखीचे मी पुन्हा एकदा मनापासून खूप आभार मानते की असे चांगले चांगले उपक्रम आपल्या महिलांपर्यंत पोहोचलेत आणि इथून पुढच्या काळामध्ये पण अशी वेगवेगळी संकल्पना घेऊन त्यांनी यावं आणि आपण एकत्रितपणे असे सातत्याने कार्यक्रम राबवेत. तर या ठिकाणी आलेल्या सर्व महिलांचे मी मनापासून आभार मानते. सगळ्यांनी खूप आनंदाने हा कार्यक्रम सगळ्यांनी या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला आणि असाच आनंद प्रत्येकीच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये मिळत राहावा प्रत्येकीला. आपला आवाज आपली सखी आणि राजमाता जिजाऊ महिला महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी रांगोळी प्रशिक्षण 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या प्रभागातील जवळजवळ 200 ते 300 महिला या ठिकाणी उपस्थित आहे आणि महिलांना नवीन नवीन रांगोळीचं प्रशिक्षण या ठिकाणी मिळतं आहे. म्हणून सर्व महिला या ठिकाणी खूप खुश दिसतात आहे आणि मला खात्री आहे की आजच्या या प्रशिक्षणानंतर प्रत्येक महिला जी आहे स्वतः आपल्या दरवाजाच्या समोर रांगोळी काढणार आहे आणि रांगोळी काढत असताना आजच्या या प्रशिक्षणाची आठवण, वैशालीताईंची आठवण आणि संगीताताईंची आठवण, त्याचबरोबर प्रशिक्षिका रुपालीताईंची आठवणही प्रत्येक महिला काढेल अशी मला खात्री आहे.